आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. आज आपल्या इचलकरंजी गावामध्ये श्रद्धेनं आणि निष्ठेनं वारी करणाऱ्या एका मातेचा प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा माळ घातली जाते तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होतो. कारण म्हटलंच आहे ना, पंढरीचे वारकरी ते अधिकारी, म्हणून माळ घातल्यानंतरच त्याला मोक्ष मिळालेला आहे. परंतु इहलोकामध्ये मनुष्याच्या आयुष्याची गती जितकी भगवंताने लिहून ठेवलेली आहे तितकं कार्य त्याला या पृथ्वीवरती करावं लागतं. आणि आपला कार्यभाग उरकला की आपल्याला आपला देह ह्या पंचतत्वात विलीन करावा लागतो. फक्त देह जातो. म्हणून सर्वांना किंवा सर्वांनी ज्यांना काकू म्हणून हाक मारला, अशा शोभा काकू होते ज्यांनी 18 वर्ष पायवारी केली म्हणून सांगितलं. म्हणूनच मी आलो, नाहीतर आलो नसतो. मला वारकऱ्यासाठी जायचं आणि ज्याने वारी केली त्या वारकऱ्यासाठी जायचं. नुसते वारकरी भरपूर आहेत की, त्यांना काय ह्या अधिकाचं त्या अधिकाला फक्त येणं पंढरपूरला माहित आहे. अशा वारकऱ्याच्या मातीला सुद्धा जायचं नाही. मला म्हणजे उदाहरण देतो बरं का, तुम्ही नाहीतर खरंच बहिष्कार टाकता. पण लक्षात ठेवा, वारी ज्यांनी केलेली आहे, पायी वारी ज्यांनी केलेली आहे, अखंड सेवा ज्यांनी केली आहे, त्यांचंच पुण्यस्मरण होतं. आणि वारकऱ्याच्या देहानंतर, देह ठेवल्यानंतर वर्षानंतर त्याचं श्राद्ध होत नाही, त्याची पुण्यतिथी साजरी होते. श्राद्धामध्ये आणि पुण्यतिथीमध्ये फरक काय आहे तर इतर सामान्य लोकांचं जे होतं ते श्राद्ध आणि असामान्य अशा वारकऱ्याची होती ती पुण्यतिथी. मग ती पुण्यतिथी म्हणजे काय तर ज्या दिवशी त्या देहानं आपले प्राण पंचतत्वात विलीन केले तो दिवस पुण्य होऊन जातो. म्हणून ती वारकरी मेल्यावर सुद्धा वारकऱ्याचा उत्सवच आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा. पुढं काय हा सोहळा म्हटलंय महाराज, सोहळा झाला. म्हणून मरण हे एक सोहळा आहे आणि आपण सगळेजण त्याला घाबरतो. मग किती पण मोठा महाराज असू दे बरं का, घाबरतोच त्याला. नाही घाबरत असं मरणाला घाबरत नाही असं महाराज पण नाही. फक्त आमचे तुकोबराय होते, मी भेट नाही म्हटले. मला कळी काळ पाया पडे. महाराज कळी काळाला सुद्धा पाया पडायला लावलं का तर त्यांनी निरपेक्ष सेवा केली म्हणून. आणि आम्ही म्हणून तर कुठेतरी म्हटलंय ना, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. धन्य आहे महाराज आमचा जन्म, आम्ही वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो. धन्य आहे आम्ही दास विठोबाचे झालो. धन्य आहे आम्ही वारकरी. ते अधिकारी म्हटलं महाराज. अधिकार म्हणजे वारकऱ्याला एक अधिकार प्राप्त, सगळे मुक्तीला मोक्षाला पावलेले. मला एकाने प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुम्ही म्हणता की वारकरी अधिकारी आहे आणि तो जर गेला आणि समजा त्या कावळा शिवायच्या कार्यक्रमाला
महाराज आपल्या फडावरती असे काही काही वारकरी होऊन गेले ज्याने आपल्या वडिलांना अग्नी दिलाय आणि वारीला आलेले, ज्याने आपल्या आईला अग्नी दिलेला आहे आणि ते वारीला आलेले. अशी निष्ठा ज्या वारकऱ्याकडे आहे ना त्याला वारकरी म्हणावं. आणि म्हणून तर सगळे संत म्हणतात होय होय वारकरी पाहे. निदान अधिक महिन्याला तरी या पंढरपूरला, कारण हा अधिक महिना आहे. अधिक महिन्याचं पुण्यफल आहे महाराज. काय पुण्यफल आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. अधिकस्य अधिकम फलम असं शास्त्राने सांगितलंय की ह्या अधिक महिन्यामध्ये जर आपण एकदा रामकृष्ण हरी म्हटलं तर त्याचं 1000 पटीनं 100 पटीनं पुण्य मिळतं महाराज. म्हणून या अधिक महिन्यामध्ये दानाला सुद्धा महत्व आहे. दान केलं पाहिजे, काहीतरी दान केलं पाहिजे. कुणाला केलं पाहिजे ते बाहेर निराळ आहे, तो परत सांगतो महाराज. पण दान करणं गरजेचं आहे. मग काय दान करायचं? सुवर्ण दान करा, गोदान करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, दीपदान करा. काय अडचण नाही आपल्याला. आपण श्रावण महिन्यात करताच ना दीपदान. महाराज सगळे जर पाहतो आपण दीपदान करत असताना सुद्धा एक शास्त्र सांगितलं बरं का. आपण नदीलाही दिवा सोडतो, नदीला दिवा सोडायचा नाही बरं का, नदीला दिवा लावायचा. कारण नदीला आपण पूजेला जातो, पूजेचं ताट आपल्याकडे असतं, द्रोणात दिवा ठेवलेला असतो आणि तो दिवा काय करतो आपण पूजा करतो आणि पात्रात वाहत्या पाण्यात सोडतो. बरोबर आहे? सगळेजण असंच करता ना, होय का नाही? फक्त प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या, होय का नाही? पण ते अत्यंत चुकीचं सांगितलंय शास्त्रानं बरं का. स्कंद पुराणामध्ये त्याचा प्रसंग आलाय म्हणून तुम्हाला सांगतो. मग मला एक जणाने विचारलं, महाराज पाण्यात नदीला सोडायचं नाही तर काय करायचं? म्हटलं तुझी विचारण्याची भावना चांगली आहे पण उद्देश वाईट आहे. म्हटलं काय करायचं म्हणजे नीट त्याचं शास्त्र माहिती करून घे आणि मग त्याला विचार. नाही नाही म्हटलं मला सांगा. बरं म्हटलं सांगतो. एक काम करतो का म्हटलं. म्हटलं काय? नदीला दिवा सोडणारं द्रोण आहे ते घेऊन येतो का? ते म्हटलं आणतो. त्याने द्रोण आणला. त्यात दिवा ठेवतो का? ठेवतो. म्हटलं दिवा म्हणजे त्यात दिवा नसतो बरं का, नुसती वात असते आणि त्या वातीला तूप लावलेलं असतं आणि ती तुपाची वात नुसती पेटवली की तो दिवा पाण्यात सोडला जातो. मग म्हटलं त्याला दिवा आणला, वात आणली, वात पेटवली आणि म्हणलं ठेव डोक्यावर 5 मिनिटं. डोक्यावर 5 मिनिटं ठेवल्यानंतर काय व्हायला लागलं सांगा बरं? भाजायला लागलं नाही, जळायला लागलं. का? तर तो दिवा त्या द्रोणातून जळून आपल्या डोक्याला काय व्हायला लागला? पोळायला लागला, भाजायला लागला, जळायला लागला. मग आमच्या गंगेच्या डोक्यावरती तुम्ही दिवा सोडता की तिला पोळत नसेल का? म्हणून दिवा नदीच्या कडेला, घाटावर, किनाऱ्यावर ठेवावा आणि पूजा करावी. सोडणं काही वाईट नाही महाराज, पाप नाही. पण शास्त्र सांगतं पूजा कर. सांगा बरं, देवाच्या डोक्यावर दिवा लावता का देवाच्या पायावर दिवा लावता? कुठं लावता? मग आपण त्या नदीलाही तीर्थ म्हणतो महाराज. म्हणून त्या तीर्थाच्या समोर दीपदान करावं. म्हणून ह्या महिन्यामध्ये दीपदान पण महत्वाचं आहे. दिवादान केलं महाराज. पूर्वीच्या काळी बघा आमच्या माता भगिनी ताट घेऊन यायच्या. कशाचं? वाण म्हणायचं त्याला, वाण. आता बंद झालं महाराज सगळं, आता नाही राहिलं ते. आम्हाला आता ते पुराणातल्या गोष्टी, मेन गोष्टी महाराजाचं ऐकलं की फायदाच होतो बरं का, लक्षात ठेवा. एक असाच कीर्तनकार होता, तो दररोज कीर्तनाला गावात कीर्तन करायचा. सगळेजण त्याच्या कीर्तनाला यायचे. कोण? सगळं गाव कीर्तनाला यायचं. पण त्याच्या कीर्तनाला त्या गावातला सरपंच कधीच जात नव्हता. सरपंच जात नव्हता म्हटल्यानंतर सगळं गाव एक दिवस त्या सरपंचाकडे गेलं. अहो म्हटलं एवढे मोठे महाराज आहेत, कीर्तनाला तुम्ही येत नाही, एक दिवस तरी या की म्हटला. एक दिवस तरी कीर्तनाला या. तर ते शेवट गावात महाराज ऐकावं लागतं, पुढाऱ्याला तर ऐकावंच लागतं महाराज, मत पाहिजे असतेत ना, करतेत काय नाही ऐकून महाराज. मग ते म्हटलं ठीक आहे आज संध्याकाळी कीर्तनाला येतो. म्हणून संध्याकाळी कीर्तनाला आले. कीर्तन चालू झालं. कीर्तनाला नेमकं सरपंच आले. सरपंच कीर्तनाला आले की कीर्तनकार काय म्हटला? आला या या या. काय म्हटला? आला या 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 म्हटला. आला या या म्हटल्याबरोबर तो सरपंच पुढे आला आणि उभारला. उभारल्यावर तो कीर्तनकार काय म्हटला? बसा 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 म्हटला. काय म्हटला?
बसा बसा म्हणलं, बसला. आणि बसल्यानंतर महाराज 5 मिनिटं बसून लगेच जायचं असतं महाराज. पुढारी नेते कीर्तनात जास्त वेळ बसू शकत नाहीत बरं का, काठी टोचतात त्यांना, बसायची क्षमता नाही त्यांची जास्त वेळ. ते 5 मिनिटं बसले आणि उठले आणि निघाले की ते काय म्हटले महाराज, निघाला, निघा 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 एवढंच म्हटले. 3 वाक्य त्यांना ऐकले. कुठले? आला, या या या, बसताय, बसा बसा, निघताय, निघा निघा, हे 3च वाक्य त्याने ऐकले. आणि तो निघून गेला. निघून गेल्यानंतर सहज रात्री घरी झोपला आणि झोपेत त्याच्या डोक्यात म्हणजे म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, मनात बसलेले 3 वाक्य तो घोकत घोकतच झोपला. आणि त्याला रात्री कधीतरी झोप लागली आणि नेमकं त्या रात्री त्या सरपंचाच्या घरी चोर आले आणि चोराने दार उघडलं. चोराने दार उघडल्या बरोबर हे झोपेत काय बडबडलं, आलात, या या या. चोर म्हटली, ह्याने बघितलं का काय आपल्याला? चोर काय म्हटले, ह्याने बघितलं काय काय? गपचूप बसा म्हणले, हलू नका, हिथच बसा. बसायला लागले की हे झोपेत काय बडबडलं, बसताय, बसा बसा बसा. चोर गपचूप खाली बसले. आणि त्या चोरांना काय वाटलं, ह्याने आपल्याला बघितलंय, आता आपण निघावं म्हटलं की ह्यानं 3रं वाक्य म्हटलं, कुठलं? निघताय, निघा निघा निघा. तिन्ही वाक्य बोललं, चोर निघून गेले. चोरांनी विचार केला, सरपंचाने आपल्याला ओळखलंय, उद्या गावात जर फिरायचं असेल तर सरपंच आपल्याला पोलिसाच्या ताब्यात देईल, त्याच्यापेक्षा आपण जाऊनच त्याची माफी मागावी. सकाळी उठले, सरपंच बाहेर उभारलेले होते आणि चोर आले आणि चोरांनी पाय धरले, माफ करा माफ करा म्हणजे. तो सरपंच म्हणला, कशामुळं माफ करा? अहो आम्ही रात्री तुमच्या घरी चोरी करायला आलो. मग केली नाही का? नाही केली म्हटले. म्हणले का? तर तुम्ही बघितलं की आम्हाला? म्हणले मी बघितलं. हो. आणि तुम्ही 3 वाक्य बोलला, कोणते? या या या, बसा बसा, निघताय, निघा. त्याच्या लगेच लक्षात आले, एका दिवसाच्या 3 वाक्यानं कीर्तनातल्या आपल्याला किती फायदा झाला. तसं कीर्तनाला दररोज जावं, एखादं वाक्य डोक्यात बसतं महाराज. तर तसं त्या दारुड्यानं ऐकलं आणि दारू बंद केली आणि ते गुरुजी बरोबर बोलत निघाले. काही अंतरावर गाडीवर गेले, गाडी पुढे गेली आणि मागून एक भरधाव वेगाने ट्रक आला आणि ट्रकने त्या दोघांनाही काय केलं, अपघात झाला महाराज. चिरडलं आणि दोघांचाही काय झाला, मृत्यू झाला. आणि दोघांचेही आत्मे वर निघाल्यानंतर आत्मा वर आणि गुरुजींनी खाली पाहिलं. गुरुजींनी खाली पाहिलं आणि गुरुजी शेतकऱ्याला म्हणायला लागले, अरे अरे आपला अपघात झाला, आपण मेलोय म्हटले. शेतकऱ्याने खाली वाकून बघितलं, खाली देह पडलेला पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की खरंच मेलोय म्हटलं. आणि त्यांच्या दोघांचेही आत्मे असे वर 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 जात असताना शेतकरी सहज म्हटला, गुरुजी आता आपण जायचं कुठं? गुरुजी म्हणले, मी पण पहिल्यांदाच मेलोय. मग म्हटले आता करायचं काय? तेवढ्यात त्यांना 2 रस्ते दिसले. काय दिसले? 2 रस्ते दिसले. एक डावीकडे जाणारा होता आणि एक उजवीकडे जाणारा होता. बरोबर त्या दोन्ही रस्त्याच्या मधोमध ते आले आणि तिथं उभारले आणि विचार करायला लागले की आता जायचं कुठं हा विचार करत असताना तिथं एक दिव्य पुरुष समोर असतील तर ते म्हणजे आपले आई वडील आहेत. म्हणून त्यांची सेवा महत्वाची आहे. आणि आई वडील म्हणजेच संत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, आई वडिलाला संताची भूमिका उपमा दिलेली आहे महाराज. म्हणून आई वडिलांची सेवा हे महत्वाचं काम आहे महाराज. आमच्या श्रावण बाळानं काय केलं, आई वडिलांची सेवा केली त्यांनी. त्याच्यापेक्षा पुढच्या एक 5 मिनिटच घेतो आणि थांबतो बरं का, कारण आज 2 कार्यक्रम आहेत, तिथनं लगेच परत जायचं आहे. मोठ्या माणसाचा वशिला मोठ्या माणसासाठी असतो म्हणून पळत यावं लागतं, बाकी काही नाही मला. भगवान शंकर आणि पार्वती माता दोघंही बसलेले होते आणि दोघं बसलेले असताना जगाचा भिकारी होतो महाराज. भिकारी आईचं वात्सल्य आणि पित्याची छाया ही फार महत्वाची आहे. आणि हे 2 गुण ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे ते महाराज भाग्यवान ठरतात. म्हणून आई वडिलांची सेवा महत्वाची आहे. म्हणून निदान आजपासून
ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक प्रण करा, ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या आई वडिलाच्या पाया पडल्याशिवाय बाहेर जायचं नाही. आणि समजा जर ते गेले असतील तर त्यांच्या प्रतिमेला पाया पडल्याशिवाय आपण बाहेर जायचं नाही. एवढं एक व्रत केलं तरी बाद झालं महाराज. अधिक मास आहे, अधिक मासाच्या निमित्ताने हे पुण्य तरी पदरात कमवून घ्या. दान दक्षिणा देणं भाग आहे, पण लक्षात ठेवा एवढं पुण्य जर आपण कमवून घेतलं, आईचा आशीर्वाद महाराज, आईचं काळीज फार मोठं आहे बरं का. आईसारखं हृदय कुणाचं नाही. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, आई जवळी घेता शीन गेला महाराज. आई जेव्हा जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवते ना, तेव्हा त्या आईचं हृदय आणि आपल्याला आलेला कष्ट आपोआप निवारण होतं, आपोआप. म्हणून आईसारखं दैवत कुठलंही जगात नाही. आणि बाकी सगळे देव नंतर, आधी आई वडील. ज्याला आई वडील कळले त्यालाच देव कळला, ज्याला आई वडील कळलेच नाही त्याला काय देव कळणार आहे महाराज. देवधर्म परत मागे पुढे लांब गेला, देवधर्म केलाच पाहिजे असं काही नाही महाराज. अजून एक गोष्ट आहे, पण आता नाही सांगत बसत. पुन्हा कधीतरी केव्हा तरी वेळ मिळाल्यानंतर कधीतरी तुम्ही पण पंढरपूरला या की. दशमी एकादशी द्वादशी 3 दिवस पंढरपूरची वारी करा. तिथेही काहीतरी ऐकायला आपल्याला संगत मिळेल, संतांच्या संगतीत राहता येईल महाराज. हे पुण्य फार मोठं आहे. म्हणून ह्या अधिक महिन्यामध्ये तीर्थस्नान सुद्धा महत्वाचं सांगितलंय. तीर्थाला जाऊन स्नान करणं, नदीला जाऊन स्नान करणं हेही महत्वाचं आहे. आपल्याला ह्या अधिक महिन्यात हे अधिक फल प्राप्त मिळेल. आणि अशा अनुषंगाने ह्या पुण्यतिथीच्या उत्सवानिमित्त पारायण, कीर्तन, प्रवचन हे करणं हेच खरं आईची सेवा आहे. म्हणून आज खरं तर 12व्या अध्यायातली ही आपली ओवी बघायचीच राहिली आहे. अजून आपण ओवीचा विचार सुद्धा केला नाही. म्हणून जात 5 मिनिटात त्या ओवीचा विचार आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. ते ही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. देवाला सुद्धा प्राणापेक्षा प्रिय कोण आहे तर तो असा भक्त आहे जो भक्त चरित्राचं प्रशंसन करतो किंवा प्रचार करतो. म्हणून सगुण चरित्रे, परम पवित्रे, सादर सतत मुखामध्ये नामस्मरण घेतलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल जर नामस्मरण करत बसलो तर आम्ही आमचा धंदा, काम, शेती, कारखाना, काय म्हणतात त्याला, माग कुणी बघायचं. महाराज हे सगळं करत करत नामस्मरण करायचं. तुकोबारायाने एका शेतकऱ्याने तुकोबारायाने विचारलं, तुकोबाराय तुम्ही आपलं टाळ घेताय, भजन करताय, आम्ही कसं करू म्हटले. तुकोबारायाने फार सुंदर अभंग लिहिला. शेत करारे फुकाचे, नाम विठ्ठल रायाचे. शेत करत करत नामस्मरण करा ना. आता आमच्या माता भगिनी म्हणतात आम्ही आलो काय वेळच मिळत नाही, आम्ही कधी करायचं. उठलं की नवरा सकाळी पहिला चहा मागतो. बरोबर आहे. नवऱ्यानं चहा मागितला की बायकोची पहिली शिवी ऐकू आली. माझं सांगतोय बरं का, तुमचं सांगत नाही. पहिले आला मुर्दा चहा पिळायला सुरुवात तिथनं होती महाराज. नाही म्हणू नका, सगळ्याच मन वाचता येतंय मला. सगळेजण महाराज तो चहा पासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आम्हाला वेळ मिळत नाही. आम्ही कधी करायचा परमार्थ तर करायचं कधी माहिती आहे. चहा करायला त्या आदन ठेवलं, पाणी ओतलं, चहा ओतला, दूध टाकलं की ते टाकत असताना रामकृष्ण हरी म्हणाले. स्वयंपाक करायला घेतला, भाकरी घेतली, ती भाकरी बडवायला गेला सुरुवात केली, चपाती लाटायला सुरुवात केली की हरिपाठ म्हणायला सुरुवात करायची. महाराज परमार्थ करायला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्याच्यासाठी मंदिरच पाहिजे, मंडपच पाहिजे, कीर्तनच पाहिजे, काही गरज नाही. घरात ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळ बाबा केव्हाही परमार्थ करता येतो, नामस्मरण घेता येतं. म्हणून काम करत करत नामस्मरण करणं. कामामध्ये काम, काही म्हणा राम म्हणा ना, राम म्हणा, नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, आवडी आनंद आळवावा. तुम्हाला ज्याला म्हणायचंय त्याला म्हणा. आणि हा जे देह मिळालाय त्याचं सार्थकी जीवन लावा. झालेला भाग, राहिलेली सेवा पुन्हा कधीतरी पूर्ण करू. कारण थोडीशी मलाही घाई आहे, कारण वारी झाली आहे, अधिक महिना चालू आहे, पंढरपूरमध्ये बरेच कार्यक्रम चालू आहेत, त्यामुळे तिथेही हजेरी लावणं गरजेचं आहे. झालेली सेवा
आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करून शोभा काकूंच्या ह्या पुण्यस्मरणानिमित्त अनेक जणांनी वारकरी व्हावं, वारकरी संकल्प करावा. आपल्या फडाचं घोषवाक्य आहे, 2 मणे आणि 2 पाने, 2 वारकरी करायचे आणि 2 झाडं लावायची. या पुण्यतिथीच्या उत्सवानिमित्त 2 झाडंही लावा असा आग्रही मी आज करून जातो. म्हणजे त्याच्या प्रित्यर्थ, त्यांच्या आठवणीच्या प्रित्यर्थ ते झाड जगवा, मोठं करा महाराज. एक झाड म्हणजे 1000 जणांचा ऑक्सिजन आहे. एक झाड म्हणजे 1000 जणांचा ऑक्सिजन आहे. म्हणून आज काळाची गरज आहे. म्हणून ते सरकार पण म्हणतं की नाही, झाडे जगवा, झाडे लावा. महाराज आमच्या संतांनी ते 500 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. हे वृक्ष म्हणजे देव आहे महाराज. हिंदुस्थानची संस्कृती अशी आहे की तिथला कण न कण आहे, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणार. सगळ्यात देव आहे, प्रत्येक माणसात देव आहे. तो फक्त आपल्याला जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत अशा स्वरूपातला आहे. आणि असा जो भक्त आहे तो देवाला आवडतो. म्हणून देव या ठिकाणी सांगतो, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित राहते प्रशंसती. झाली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करून थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.